आपण आहोत आता सनबर्न फेस्टिवलच्या इथे। आपण बघतोय की प्रचंड मोठ्या जागेमध्ये हे सनबर्न फेस्टिवल जे आहे ते उभं राहिलेलं आहे। खरं तर पहिल्या दिवसापासूनच या फेस्टिवलला एक गालबोट लागलेलं पाहायला मिळतं। याचं कारण एक याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती आणि ही याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि ह्यासाठी आलेली होती की हा जो फेस्टिवल आहे यामध्ये खुल्या पद्धतीने मद्य परवाने जे आहे ते देण्यात आलेले होते। न्यायालयाने एक निकाल जो आहे तो राखीव ठेवलेला आहे, सध्या प्रलंबित ठेवलेला आहे। असं असलं तरी जो खुल्या पद्धतीने परवाना जो मद्यांना दिलेला आहे त्यावरनं न्यायालयाने सरकार तसंच सनबर्न फेस्टिवल ज्यांनी आयोजित केलेला आहे त्यांना चांगलं चपराक देखील मारलेली पाहायला मिळते। यामध्ये न्यायालयाने असं म्हटलेलं आहे सरकारला देखील की 200 पोलीस 40,000 मद्यपींना रोखू शकतात का, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो देखील न्यायालयाने उपस्थित केलेला पाहायला मिळतो। खरं तर हा जो फेस्टिवल आहे हा वेगळ्या पद्धतीचा फेस्टिवल आहे। डिसेंबर महिना आहे, असे अनेक कार्निवल्स जे असतात ते होत असतात गोव्याला। अशा फेस्टिवल्सची आपण जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रेलचेल असते। मात्र आपण आता मुंबईत आहोत आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीचा फेस्टिवल जो आहे तो सध्या घेण्यात येतोय। आपण बघतोय की गाड्या ज्या आहेत त्या पार्किंगसाठी इथे आतमध्ये जागा केलेली आहे। मात्र जर पास असेल तरच आतमध्ये पार्किंगसाठी सोडण्यात येते। एकंदरीतच जर आपण बघितलं तर हा जो फेस्टिवल आहे हा एकंदरीतच गालबोट लागलेला फेस्टिवल आहे। मात्र आज देखील 3 दिवसांचा हा फेस्टिवल आहे। 19, 20 आणि 21 अशा पद्धतीचा 3 दिवस हा फेस्टिवल सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो देखील तैनात केलेला पाहायला मिळतोय। या फेस्टिवलसाठी लांबून लांबून लोक जी आहेत ती देखील आलेली आहेत आणि तरुण मंडळी जी आहेत ती अधिक प्रमाणात या फेस्टिवलमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता सोमवारी किंवा जो पुढची तारीख न्यायालयाने दिलेली आहे त्यामध्ये या सनबर्न फेस्टिवल बद्दल न्यायालय नेमकं काय म्हणतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।